सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम सर्व रसिक श्रोत्यांचे आपल्या रत्न आठवणीतली या कार्यक्रमात मी राही आणि मी अथर्व आपल्या सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करतो. आज गीता जयंतीच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. साहित्य आणि संगीत क्षेत्रातल्या रत्नांची आठवण काढणं हे आपलं आद्य कर्तव्यच आहे. 2019 साली आपण 4 रत्नांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं. ग. माडगुळकर, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे या 4 दिग्गज व्यक्तिमत्वांची जन्मशताब्दी आपण साजरी केली. त्याचबरोबर आता भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्या प्रित्यर्थ या 5ही रत्नांची संगीताच्या माध्यमातून आज येथे आठवण काढूया. त्यांनीच रचलेल्या, संगीतबद्ध केलेल्या किंवा गायलेल्या पदांचा अर्थात गीतांचा आस्वाद घेऊया. आणि आज साधून आलेला एक योगायोग असा की जो आज दुपारी लक्षात आला, ते म्हणजे आधुनिक काळातले वाल्मिकी ज्यांना आपण म्हणतो, गदिमा, त्यांची आज पुण्यतिथी आहे. हा योगायोग अगदी साधून आलेला आहे. तर वळूया आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या गीताकडे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचं वंदन सगळ्यात आधी करणं हीच आपली परंपरा आहे. त्याच परंपरेप्रमाणे आपणही आपल्या कार्यक्रमाची सुरुवात गणरायाला आळवूनच करूयात. मधुसूदन कालेकर यांनी रचलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं, पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत तू सुख करता तू दुःख हरता. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि बनविता. तू सुख करता तू दुःख हरता, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. ओंकारा तू तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक. ओंकारा
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. विद्येच्या आरंभी विवाहाच्या सुरुवातीला युद्धात संकटात गणरायाचं स्मरण केलं की हाती घेतलेल्या कार्यात विघ्न येत नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सर्वप्रथम वंदन हिंदूंच्या अर्थात राष्ट्राच्या दैवताला, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राला. समर्थ म्हणतात, उच्चारित राम होय पापक्षय, इतकं महत्व रामनामाला आहे. समर्थांचा हा साखळी अभंग आहे. साखळी अभंग म्हणजे पहिल्या कडव्याचे शेवटचा शब्द तो दुसऱ्या कडव्याचा पहिला शब्द. रामदास स्वामींनी रचलेला, राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला आणि पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग सादर करतोय अथर्व. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.
अयोध्येचा राजा. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. दास म्हणे जन, दास म्हणे जन. सावधान आरंभी वदीन अयोध्येचा राजा. आरंभी वदीन अयोध्येचा राजा. भक्ताची आकाजा, भक्ताची आकाजा. पावत से आरंभी वदीन अयोध्येचा राजा. आरंभी वदीन अयोध्येचा राजा. आरंभी वदीन अयोध्येचा राजा. अयोध्येचा राजा. अयोध्येचा राजा. आज गीता जयंती. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा दिवस भगवद्गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हजारो वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणांगणात अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाने पार्थाला बोध केला, तो आजचा दिवस आपण गीता जयंती म्हणून साजरा करत आहोत. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणं ही जगातील ही एकमेवच घटना असेल. यातून संपूर्ण विश्वात गीतेची आगळी वेगळी विशेषता दिसून येते. श्रीकृष्ण अर्जुनाला बोध करतोय की कर्मफलाचा विमोह त्यागून आता सिद्ध हो. कवी म्हणतायत श्रीकृष्ण आपल्याला बोध करतोय, रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो. मीच घडवितो मीच मोडितो उमजा आता परमार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाण पुरुषार्थ. अशी चमत्कार कल्पना या गीतात आहे. मनोहर कवीश्वर यांनी रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं, बापूजींनी गायलेलं हे गीत सादर करतायत श्री नित्यनाथ आठवले.
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था. माझ्या सुंदरशा खेड्यात हिरवी श्यामल शेती फुललेली आहे. जुई, शेवंती, आंबा, मोहरू लागलेला आहे. घराच्या ओटीवर चौसोपी खण स्वागताला उभे आहेत. सगळेजण झोपाळ्यावर बसून अभंग गातायत, परवचा म्हणतायत. आत माजघरात अगदी मिणमिणता उजेड पसरलाय. निसर्गरम्य असं छान वातावरण आहे आणि अशा या रम्य परिसरातल्या खेड्यात माझं कौलारू घर आहे. ही भावनाच किती छान. ऐकूनच मनाला आल्हाददायक वाटतं ना. नक्कीच लाखो करोडोंचा शहरातला फ्लॅट सुद्धा या स्वर्गसुखापुढे फिका पडेल. अशी वर्णनात्मक शब्दरचना गदिमांनी ह्या आपल्या पुढील गीतात साकारलेली. आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडकेंनी संगीतबद्ध केलेलं ऊन पाऊस चित्रपटातील सगळ्यांना सुखावह वाटणारं गीत खेड्यामधले घर कौलारू सादर करते सौ संध्या घाटे. राम
दिगंबर माडगुळकर उर्फ आपल्या सर्वांचे लाडके गदिमा. गदिमा म्हणजे विख्यात कवी, पटकथा, संवाद लेखक. गदिमांना लहानपणापासूनच लिखाणाची आणि नकला करायची आवड होती. या आवडीचा पुढे उपयोग झाला तो म्हणजे हंस पिक्चर्स ह्या संस्थेच्या 1938 साली प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी या गाजलेल्या चित्रपटात काही भूमिका साकारून गदिमांनी प्रारंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून त्यांनी काही काळ काम केलं. त्यामुळे खांडेकरांचं साहित्य वाचण्याची संधी माडगुळकरांना लाभली. परिणामतः गदिमांच्या कविता लेखनाला वेग आला. नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी नंतर त्यांना लाभली. भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटांची गीते लिहिण्याचं काम माडगुळकरांकडे आलं. पुढे 1947 साली लोकशाहीर राम जोशी या चित्रपटाची कथा, संवाद आणि गाणी लिहून त्यांनी एक भूमिका सुद्धा केली. त्यामुळे आपले गदिमा कवी आणि लेखक म्हणून अतिशय प्रसिद्ध झाले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून 150हून अधिक मराठी चित्रपट आणि कथासंवादकार म्हणून 15 हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं. असे आपले लाडके गदिमा रखरखीत माणदेशातले. तरी सुद्धा कोकणाचं निसर्गरम्य वर्णन गदिमांनी आपल्या गीतात अगदी यथोचित केलेलं आहे. गदिमांनी लिहिलेलं, दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं वैशाख वणवा या चित्रपटातलं हे गीत गोमू माहेरला जाते ओ नाखवा सादर करतोय अथर्व. अरे नाखवा नाखवा किती रे गोमू माहेरला जाते अशे गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचाही ताटवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची या जवळून मापवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिड्या शिडात शिरले अवखळ वाऱ्या, शिड्या शिडात अवखळ वाऱ्या, शिड्या शिडात अवखळ वाऱ्या. धनी धरणीला गणपत टेकवा, धनी धरणीला या गणपताला टेकवा, हो तिच्या
तिच्या गोवाला कोकण दाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा. हो तिच्या गोवाला कोकण दाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हैया हो हैया हैया हो हैया हैया हो हैया हो हैया हो. गदी माडगुळकर आणि सुधीर फडके ह्या जोडीने मराठी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आज कित्येक पिढ्या या दुयींच्या गीतांवर जगलेल्या आहेत, तरी सुद्धा त्या गीतातील नाविन्य कायम टिकून आहे आणि यापुढे सुद्धा ते नक्कीच कायम टिकून राहणार आहे. गीतकार गदिमा आणि संगीतकार बाबूजी असं असल्यावर ते गीत प्रसिद्ध होणारच हे ठरलेलं आहे. आपल्या पुढील गीतात गदिमा म्हणतायत, देव सर्वत्र आहे, चराचरात आहे, आपल्यातच देव आहे. देव विश्वाचं कारण आहे. काळ येईल काळ जाईल, परंतु देव आहे तसाच राहील. कारण तो देव्हाऱ्यात किंवा देवालयात नाही तर सर्वत्र आहे. गदिमांनी लिहिलेलं, बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं झाला महार पंढरीनाथ चित्रपटातील हे गीत देव देव्हाऱ्यात नाही सादर करतायत श्री नित्यनाथ आठवले. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय. देव सोडून गेली अशी कोणाची
टाळी जोरात वाजवावी, कारण टाळीचं महत्व फार मोठं आहे. एक तर रात्रीची आपली प्राईम टाईम वेळ आहे, त्याच्यामुळे टाळ्या जोरात वाजल्या की सगळेच जागे राहतील. आणि टाळीचं महत्व इतकं मोठं आहे, त्याचं वर्णन मोरोपंतांनी केलंय. बारामतीचे उल्लेखनीय शब्द मोरोपंत. बारामतीचे मोरोपंत म्हणतात, टाळी मृदुर टाळी मृदुरमणीशी, टाळी मृदुरमणीशी, उच्च स्वरे करटाळी, उच्च स्वरे करटाळी, भाकरी करिता टाळी, भाकरी करिता टाळी, प्रेमे मित्रासी दे बहु टाळी. टाळा टाळी करी जो नर, मग तो काळ त्यास कवटाळी. टाळा टाळी करी जो नर, मग तो काळ त्यास कवटाळी. म्हणून जी टाळी शुद्ध टाळी, जन हो वाजवा कीर्तनात ही टाळी. जय जय रघुवीर समर्थ. अशी कीर्तनातली आर्या. मोरोपंतांचे आम्हा कीर्तनकारांवर अनेक उपकार आहेत, कारण कित्येक संख्येत त्यांच्या ह्या आर्या आहेत. वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे आणि पुढील गीताकडे. बालगीतापासून ते प्रेमगीतापर्यंत सगळ्याच प्रकारच्या गाण्यांमध्ये गदिमांनी अगदी मुक्त विहार केला आहे. अशाच एका बालगीतात गदिमांनी एका राजहंसाच्या पिल्लाची गोष्ट अतिशय कल्पकतेने मांडलेली आहे. कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, अशी कडवट सुरुवात झालेल्या गोष्टीचा सुखद शेवट त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक, असा करणारे महाकवी गदिमा यांना सादर करतात. त्यात गीताला संगीतबद्ध करणारे संगीतकार श्रीनिवास खळे, त्यांच्या चालीने तर त्यावर आणखी साज चढवला. हे गीत म्हणजे बालगीत आहे, त्यामुळे ते लढीवाळा स्वरातच हवं. आणि तसं गाणाऱ्या आशा भोसले यांनी गायलेलं असल्यामुळे अबाल वृद्धांच्या मनावर आजही ते अधिराज्य गाजवत आहे. आजही ते गीत ऐकताना गाणं सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण हरवून गेलेलो असतो. अर्थातच सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. सादर करतायत सौ संध्या घाटे, गीत एका तळ्यात होती. बदके पिले सुरे
महाराजांच्या कवितेवर संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झालेले होते. चित्रपट गीते आणि लोकगीतांच्या भक्कम खांबांवर गदिमांची गीते कणखरपणे उभी आहेत. मराठी रसिकांनी गदिमा आणि बाबूजी या जोडीला मनपूर्वक प्रतिसाद दिला आणि द्वयींच्या गीतरामायणाने तर कीर्तीचा कळसच गाठला. गदिमांच्या रचनेमुळे लोकांनी स्फूर्तीने गदिमांना महाराष्ट्राचा वाल्मिकी किंवा आधुनिक काळातले वाल्मिकी अशी सन्माननीय पदवी बहाल केली. ऐकूयात पुढील गीतरामायणातील गीत सेतू बांधारे सागरी सादर करतायत श्री नित्यनाथ आठवले आणि अथर्व घाटे. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देहली कळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देहली कळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. जळात द्या रे जवे ढकलुनी, जळात द्या रे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा, समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. एका झाडे फेका डोंगर, एका झाडे फेका डोंगर, पृथ्वी झेलील चारा सागर. ओढा पृथ्वी पैलत ठावर, ओढा पृथ्वी पैलत ठावर. वडवा तो धरील मारी, वडवा तो धरील मारी. सेतू शेषापरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. गरजा गरजा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन. रघुपती राघव पतित पावन, रघुपती राघव पतित पावन. जयलंकारी जानकी जीवन, जयलंकारी जानकी जीवन. युद्ध आधी झडू लागू द्या, युद्ध आधी झडू लागू द्या, स्मृतीच्या भेटीने. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. भुभु कारुणी पिटवाडंगा. हो 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 हो, विजयी राघव हरली रंगा. हो 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 हो, भुभु कारुणी पिटवाडंगा, विजयी राघव हरली रंगा. मुक्त मैथिली शाश्वास शंका, मुक्त मैथिली शाश्वास शंका. ते रूप हा होतत शिरला, ते रूप हा होतत शिरला, उभया अंगानी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय.
गदिमांचं लेखन सगळीकडे संचारत असे. बालगीत, भक्तिगीत, भावगीत, प्रेमगीत, चित्रपटगीत, देशभक्तीपर गीत, लावणी, कोळीगीत, वर्णनगीत, गीत रामायण हे एवढे सगळे प्रकार आज आपण आपल्या या कार्यक्रमात पाहिले आहेत आणि अजून पुढे पाहणार आहोत. त्यातील लावणी प्रकारातील पुढील गीत आशा भोसले यांनी गायलेली, बाबूजी यांनी संगीतबद्ध केलेली लावणी बाई मी पतंग उडवित होते सादर करते संध्या घाटे. चढा ओढीन चढवित होते, चढा ओढीन चढवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. चढा ओढीन चढवित होते, चढा ओढीन चढवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. होता झकास सुटला वारा, वर पतंग अकरा मारा. होता झकास सुटला वारा, वर पतंग अकरा मारा. एकमेकांना अडवित होते, एकमेकांना अडवित होते, हाडवित होते, हाडवित होते. पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. काटाकाटी सखाला रंग, हसुके साळ घुसळीत अंग. काटाकाटी सखाला रंग, हसुके साळ घुसळीत अंग. दैव हार जित घडवित होते, दैव हार जित घडवित होते, हा घडवित होते, हा घडवित होते. कोणी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. माझ्या दोऱ्यान तुटला दोरा, वर पतंग येई माघारा. माझ्या दोऱ्यान तुटला दोरा, वर पतंग येई माघारा. गेला गुंतात गिरवित होते, गेला गुंतात गिरवित होते, हा गिरवित होते, हा गिरवित होते. कोणी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. चढा ओढीन चढवित होते, चढा ओढीन चढवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. आपल्या सर्वांचे लाडके पु ल म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 सालचा. 2019 साली आपण साहित्यातील या रत्नांची जन्मशताब्दी साजरी केली.
लाडके पु ल म्हणजे विख्यात मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, लोकप्रिय संगीतकार. पु ल म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्वच आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व. मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पुलंचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य आणि चित्रपट या क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. पु ल उत्तम संवादी वादक सुद्धा होते. 1937 पासून नभोवाणीवर पु ल देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकात भाग घेऊ लागले. 1944 साली पुलंनी पहिलं व्यक्तिचित्र लिहिलं. 1947 ते 1954 या काळात त्यांनी चित्रपटात आणि चित्रपटांसाठी काम केलं. एक विशेषता अशी की गुळाचा गणपती या चित्रपटात पु ल म्हणजे सबकुछ होते. त्या चित्रपटाची कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचं होतं. त्यानंतर पुलंचा देवबाप्पा हा चित्रपट प्रसिद्ध झाला. त्यातील नाच रे मोरा हे गीत अनेक दशके लोटली तरी तितकेच अधिराज्य गाजवत आहे. पुलंचे अनेक लेखसंग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या, अनुवादित कादंबऱ्या, व्यक्तींची प्रवास वर्णने, चरित्रे, एकपात्री प्रयोग, एकांकिका संग्रह, नाटकं, लोकनाट्य, चित्रपट, काही विनोदी कथा इतकी साहित्यिक संपत्ती पुलंच्या नावावर आहे. चितळे मास्तर, अंतू बर्वा, म्हैस अशा अनेक वर्णनात्मक कथांचे कार्यक्रम म्हणजे पुलंच्या विनोदांचा कळस आहे. पुलंनी आपल्या विनोदातून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. पुलंना संपूर्ण महाराष्ट्र प्रेमाने भाई ह्याच नावाने ओळखतो. भाईंचं साहित्य इतकं अफाट आणि मनामनात वसलेलं आहे की पुलकित महाराष्ट्र असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. ऐकूयात पुढील भावगीत भाईंनी संगीतबद्ध केलेलं, मंगेश पाडगावकरांनी रचलेलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेलं शब्दा वाचून कळले सारे सादर करत आहेत श्री नित्यनाथ आठवले.
आपल्या सर्वांचे लाडके गायक श्री सुधीर फडके. जन्म 25 जुलै 1919 सालचा. संपूर्ण महाराष्ट्र सुधीर फडकेंना बाबूजी ह्याच नावाने ओळखतो. बाबूजींचं संपूर्ण नाव रामचंद्र उर्फ सुधीर विनायकराव फडके. बाबूजी म्हणजे प्रसिद्ध मराठी भावगीत गायक, चित्रपट निर्माते, संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायक. कोल्हापूरचा जन्म असलेल्या बाबूजींनी 1936 साली अधिक संगीत साधनेसाठी मुंबईला प्रयाण केले. त्यानंतर HMV या ध्वनिमुद्रिका संस्थेशी करार करून अनेक गीतांना संगीत दिलं आणि ती गायली. 1946 सालापासून बाबूजींनी एकंदरीत 84 मराठी आणि 22 हिंदी चित्रपटातील व इतर अशी 877 गीते संगीतबद्ध केली, तर 144 मराठी व 9 हिंदी चित्रपटातील आणि इतर अशी 511 गीते गायली. त्यांची अनेक मराठी हिंदी गाणी अजरामर झाली. गदिमा आणि बाबूजी या जोडीने संपूर्ण साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 1955 साली पुणे आकाशवाणीवर प्रसिद्ध झालेल्या गदिमांनी रचलेल्या गीत रामायणातील गीतांना बाबूजींनी उत्स्फूर्त चाली दिल्या आणि ती स्वतः गायली. 1958 पासून गीत रामायणाचे शेकडो कार्यक्रम महाराष्ट्रासह भारतात आणि परदेशात झाले. आज इतक्या वर्षांनी सुद्धा गीत रामायण म्हटलं की रसिक श्रोता भावोत्कट होतो. गीत रामायणाचे हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, तेलुगू भाषेत रूपांतर झाले. ही सगळी गीते बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली गेली. बाबूजींनी सुलश्री प्रतिष्ठान स्थापन करून संगीत विषयक उपक्रम सुरू केले. मराठी चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्ष होते. त्यांना चित्रपट संगीताबद्दल फाळके पारितोषिक, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य पारितोषिकही मिळाली होती. बाबूजींच्या जीवनाचा अनोखा पैलू म्हणजे त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आणि ध्येयनिष्ठा आणि समाजसेवा. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि प्रचारक देखील होते. सावरकरांचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी सावरकर दर्शन प्रतिष्ठानची निर्मिती केली. गदिमांच्या जातिवंत मराठी कविश्रेष्ठांच्या अस्सल मराठमोळ्या गीतांना अस्सल स्वर बाबूजींनी दिला. मराठमोळ्या शब्दांचा आणि स्वरांची ही मेलडी महाराष्ट्राचा चिरंतन ठेवा आहे. अशा या मेलडीने रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं, उषा अत्रे आणि सुधीर फडके यांनी गायलेलं उमज पडेल तर चित्रपटातील ड्युएट नवीन आज चंद्रमा सादर करत आहेत अथर्व घाटे आणि संध्या घाटे. नवीन आज यामिनी, नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना, नवेच स्वप्नलोचन, नवीन आज चंद्रमा. नवीन आज चंद्रमा. अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी, यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी. धरण प्रीत कुंज बैसये सुहासिनी, बैसये सुहासिनी. नवीन आज चंद्रमा.
आपदा कशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज रामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी नवीन आज चंद्रमा. आता ऐकूयात पुढील द्वंद्वगीत. तत्पूर्वी सगळ्या कलाकारांची ओळख करून घेऊयात. संकल्पना आणि संहिता लेखन अथर्व जयंत घाटे. गायक अथर्व जयंत घाटे. श्री नित्यनाथ आठवले. कैलासवासी पंडित रामभाऊ सुगवेकर यांची तृतीय कन्या सौ संध्या घाटे. संगीत मार्गदर्शन आणि हार्मोनियम श्री नित्यनाथ आठवले. तबला कैलासवासी पंडित रामभाऊ सुगवेकर यांचे शिष्य श्री बल्लाळ ढवळे. निवेदन राही प्रसन्न मोडक. अथर्व जयंत घाटे. तालवाद्य अजिंक्य विनायक खरे. आता वळूया आपल्या कार्यक्रमातल्या पुढील गीताकडे. आता ऐकूयात पुढील द्वंद्वगीत. जगदीश खेबुडकरांनी रचलेलं, बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं आम्ही जातो आमच्या गावा चित्रपटातील स्वप्नात रंगले मी सादर करत आहेत श्री नित्यनाथ आठवले आणि सौ संध्या घाटे. स्वप्नात रंगले मी चित्रात रंगले मी सत्यातल्या जगी झोपेत जागले मी स्वप्नात रंगले मी. हे वेद प्रेमिकांचे गीतात गायिले हे गीत भावले डोळ्यात पाहिले स्वप्नात रंगले मी. या वृक्षवल्लरीना ही ओढ मिलनाची. या वृक्षवल्लरीना ही ओढ मिलनाची. पाहून जाणिले मी भाषा मुकेपणाची. माझ्या प्रिया पुढे का लाजून राहिले मी सत्यातल्या जगिया झोपेत जागले मी स्वप्नात रंगले मी. एकांत आशनाचा माझे भूत वेळा. एकांत आशनाचा माझे भूत वेळा. या नीलमंडपात जमला निसर्ग वेळा. मिळवून शब्दसूर हे हार दुखी देणे.
जोशी अर्थात पंडित भीमसेन. जन्म 4 फेब्रुवारी 1922. भीमसेन जोशी म्हणजे ख्यातनाम गायक, संगीत रचनाकार. भीमसेन जोशींनी लहानपणीच शास्त्रीय संगीत शिकण्याचा ध्यास घेतला. मंद्र आणि तार सप्तकात आवाज सहजपणे फिरावा म्हणून पंडितजींनी दिवसाला 14 तास मेहनत केली. अनेक मैफिली पंडितजींनी गाजवल्या. भीमसेन जोशींची कीर्ती देशात व विदेशातही पसरत होती. त्यांच्या मैफिलींना अमाप लोकप्रियता लाभली. त्यामुळे आर्थिक सुबत्तेबरोबर मानसन्मानही मिळाला. त्यांना अनेक चित्रपटांची पार्श्वगायन केले. शासनाकडून पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि 2008 साली भारतरत्न ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं, राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं, संत सेना महाराज रचित अभंग जाता पंढरीसी सादर करतोय अथर्व. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची. आनंदे केशवा भेटताची. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. सुखाची उपमाया सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. पाहिली शोधोनी अवघी तीर्थे. अवघी तीर्थे. अवघी तीर्थे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी. ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार. ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार. ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे. वैष्णव दिगंबर दावा कोठे. दावा कोठे. दावा कोठे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी. ऐसे चंद्रभागा ऐसा पुंडलिक. ऐसे चंद्रभागा ऐसा पुंडलिक. ऐसा वेणुनादी कान्हा दावा. कान्हा दावा. कान्हा दावा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.
विठ्ठवाची जाता पंढरीसे जाता पंढरीसे जाता पंढरीसे. या गीतानंतर वळूयात गदिमांच्या मनातल्या चमकदार कल्पनेकडे. तत्पूर्वी वसंतराव देशपांडे यांच्या जीवनाचा धावता आढावा घेऊयात. पंडित वसंतराव देशपांडे यांनी असद अली, अमानत अली आणि सुरेशबाबू माने ह्या तिघांकडून संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची 24 वर्षे नोकरी करत त्यांनी संगीताची उपासना केली. त्यावेळी कार्यक्रमासाठी आफ्रिकेचा दौरा देखील केला. अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे वसंतरावांची लोकप्रियता अतिशय वाढली. सगळ्या प्रकारच्या गायकीवर आणि तबला संवादनेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. पुन्हा वळूयात गदिमांच्या गीताकडे. आशा भोसलेंनी गायलेलं, सुधीर फडकेंनी संगीतबद्ध केलेलं, गदिमांनी लिहिलेलं सुवासिनी चित्रपटातील गीत हृदय प्रीत जागते सादर करते सौ संध्या घाटे. राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा.
जानता अजानता जानता अजानता कवी मंगेश पाडगावकर म्हणतायत, व्यथा असल्या काय किंवा आनंद असला काय, मी ज्या वाटेवरून चाललोय तिथे प्रकाश असू देत किंवा अंधार असू देत, वाट दिसत असू देत किंवा दिसत नसू देत, मला माझ्या जीवनाच्या वाटेवर चालायचंच आहे. पु ल देशपांडेंनी संगीतबद्ध केलेलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं भावगीत मंगेशकर पाडगावकर लिहितायत. गा विहंगांनो माझ्या संगे सुरांवरी हा जीव तरंगे, तुमच्या परी माझ्याही स्वरातून उसळे प्रेम दिवाणे. सादर करतायत श्री नित्यनाथ आठवले. माझे जीवन माझे व्यथा असो आनंद असो दे, प्रकाश किंवा तिमिर असो दे. व्यथा असो आनंद असो दे, प्रकाश किंवा तिमिर असो दे. वाट दिसो अथवा ना दिसले, कागद केवढे तरी गाणे माझे जीवन कधी ऐकतो गीत घरातून श्रवणाच्या, कधी मनातून कधी गाण्यातून तरी वाऱ्यातून झुळत तराने माझे जीवन गा विहगानो माझ्या संगे गा विहगानो माझ्या संगे, सुरावरी हा जीवत रंगे, सुरावरी हा जीवत रंगे. तुमच्या परी उसळे प्रेम दिवाणे माझे जीवन माझे जीवन माझे जीवन माझे जीवन माझे तुझा स्पर्श माझ्याकरता जणू चांदण्यांचा हात आहे. तुझा एखादा शब्द माझ्यासाठी अमृताचा थेंब आहे. कशाला बहाणा हा उगाच लाजण्याचा. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल कोणतं गीत आहे ते. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं, बाबूजींनीच संगीतबद्ध केलेलं धाकटी बहीण ह्या सिनेमातील हे युगुल गीत. जगदीश खेबुडकर म्हणतात, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्द रूपा आले मुक्या भावनांना. सादर करत आहेत संध्या घाटे आणि अथर्व घाटे. धुंदी कळाना धुंदी पुराना धुंदी कळाना धुंदी पुराना शब्द
धुंदी फुलाला तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा, तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा, उगाला जण्याचा किती हा बहारा, शब्दरूप आले मुक्या भावनांना, धुंदी कळाला धुंदी फुलाला चिरंजीव होई कथा मिलनाची तृषा वाढते तृप्तया लोचनांची, मुखांचे निरावे रूपया क्षणाला शब्दरूप आले मुख्या भावना, धुंदी कळाला धुंदी फुलाला गदी माडगुळकर प्रतिभावंत कवी आणि लेखक असल्यामुळे सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी लिहिली. गदिमांनी कोळी संस्कृतीचं वर्णन करणारं कोळी गीत देखील रचलं. वसंत देसाईंनी त्याला संगीतबद्ध केलं, आशा भोसलेंनी स्वरबद्ध केलं. मोलकर्णी या चित्रपटातील गीत कशी झोकात चाललेली कोळ्याची पोर सादर करते सौ संध्या घाटे. La 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 la. La 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 la. कशी झुकत चालली कोळ्याची पोर, कशी झुकत चालली कोळ्याची पोर,
चंद्राची कोर कशी चौथीच्या चंद्राची कोर कशी चौथीच्या चंद्राची कोर. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण झाली. हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सध्या सुरू आहे. अमृत असणं का हिरक असू दे, तो वेगळा मुद्दा आहे. आपल्या होते अमृत महोत्सव वर्ष सध्या सुरू आहे. भारतीय स्वातंत्र्य असंच वाढत जाणारं आणि चिरायू हो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. गदी माडगुळकर म्हणतायत हे राष्ट्र देवतांचं आहे. ते देवाला म्हणतायत की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य नांदतोय तोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य असू दे. आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं, राणी वर्मा यांनी गायलेलं घरकुल या चित्रपटातील गीत हे राष्ट्रदेवतांचे सादर करतोय अथर्व. आज गीता जयंती. श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणात भगवद्गीता सांगितली. गीता हे विवेक तत्वाचे भांडार आहे. आपल्या पेणमधील गागोदे गावच्या आचार्य विनोबा भावे यांनी गीताई हे भगवद्गीतेचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर आहे. आचार्य म्हणतायत, मी जीवनात कधी पडलो रडलो तर आईप्रमाणे गीताई मला कडेवर उचलून सावरेल. गीताई ही माझी आईच आहे आणि मी तिचं बाळ आहे. भारतरत्न आचार्य विनोबा भावे म्हणतायत, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी.
अशा या गीतेला सादर वंदन. आता वळूयात पुढील चित्रगीताकडे. गदिमा म्हणतायत आयुष्यात एक धागा सुखाचा असला की त्याचबरोबर जोडीला 100 धागे हे दुःखाचे आहेत. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केलेलं गीत एक धागा सुखाचा सादर करत आहेत श्री नित्यनाथ आठवले. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा. पांघर श्रीधरी असला कपडा केशी उघडा जाशी उघडा. कपड्यासाठी करशी नाटक 3 प्रवेशाचे. रुपी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची. तीन शाल मग पुढे शेवटी लेणे वाढत्याचे. एक धागा सुखाचा. या अवस्थाते लिहितो कोण एक सारखी असती दोन. पुन्हा न दिसते त्रिखंडात त्या हात विणकराचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा. या सुंदर गीतानंतर वळूयात कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे. तत्पूर्वी देवाकडे, आपल्या या पांडुरंगाकडे आणि आज गीता जयंती भगवान श्रीकृष्णाकडे एकच मागणं मागूयात की 2020 आणि 2021 ची पुनरावृत्ती आता परत नको. म्हणजे देवळात गेल्यानंतर आपण प्रत्येकाचं वैयक्तिक मागणं कायम मागतोच, पण त्याचबरोबर आता अशी वेळ आलेली आहे की सर्वांनी एकत्रित सार्वजनिक मागणं मागायला हवंय. कसलं? गेल्या 2 वर्षांचा जर आढावा घेतला तर 2020 सालातलं जानेवारीचं वर्ष म्हणजे ॲमेझॉनचं फॉरेस्ट जळलं, त्यात कोट्यावधी प्राणीसृष्टी जळून खाक झाली. फेब्रुवारीत उत्तराखंडमध्ये प्रलय आला आणि मार्चमध्ये जे चालू झालं ते बोलण्यात सोय नाही. 15 मार्चला माननीय मोदीजी टीव्हीवर लाईव्ह आले आणि त्यावेळेला जनता कर्फ्यूचं आव्हान केलं. संध्याकाळी 5 वाजता आपण टाळी थाळी वादन केलं. आपल्याला वाटलं चला गो कोरोना गेला, पण नाही, आपल्याला काहीच कल्पना नव्हती की त्याच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 असे अनेक लॉकडाऊन आपल्या माथी बसली. त्यानंतर जरा आपण पुन्हा अनलॉक फेजमध्ये आलो. त्या दरम्यान मध्ये वाईट घटना घडली. जून मधलं निसर्ग चक्रीवादळ संपूर्ण कोकणाला
कोरोनाचा जेवढा फटका बसला नसेल एवढा चक्रीवादळाचा फटका बसला. असं करत 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 अनलॉक फेज मध्ये आलो, ज्या वेळेला आपले सण जरा जोरात चालू होणार, दुसरी लाट आली आणि पुन्हा 2020 सालचीच पुनरावृत्ती झाली. फेब्रुवारीत तसाच उत्तराखंडात पुन्हा प्रलय आला. पुन्हा फेब्रुवारीच्या एंडला, साधारण मार्चच्या सुरुवातीला, फेब्रुवारी एंड मार्च सुरुवात, त्या सुमारास पुन्हा दुसरा लॉकडाऊन लागलं आणि पुन्हा तीच सगळी परिस्थिती, दुकानं बंद, सगळीकडे जाणं बंद, अशा परिस्थितीतनं आपण गेलो. आणि देवाच्या मनातही काय होतं माहिती नाही, पुन्हा मे जून मध्ये दुसरं तोक्ते चक्रीवादळ, पुन्हा त्यांनी कोकणाला तडाखा दिला. आर्थिकदृष्ट्या संपून गेलेला सगळा देश, संपूर्ण आर्थिक चक्र जे आपलं हल्लंय ते कुठेतरी आता सावरायला हवं. जरा आपण पुन्हा आता ट्रॅकवर येतोय. 2 वर्षांनी जवळजवळ एकत्र बसून ऑफलाईन कार्यक्रम आपण करू शकतोय, परंतु पुन्हा ओमायक्रॉन तिसरी वेव्ह भारतात येण्याची शक्यता आहे असं सांगितलंय. पुन्हा एकदा तिसऱ्या लॉकडाऊनचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि तिसऱ्या लॉकडाऊनचे, ओमायक्रॉनचे काळे ढग पुन्हा एकदा संपूर्ण जगावर पसरलेले आहेत. आज इथे आपण एवढे जण एकत्र बसलेलो आहोत. एकत्रित उपासनेला अतिशय मोठं महत्व आहे. जाताना, कार्यक्रम संपल्यानंतर उठताना परमेश्वराकडे वैयक्तिक मागण्याबरोबर एक मागणं नक्की करूया की हे जे आता काळे ढग पसरलेले आहेत ते बाजूला सारून लवकरच नवचैतन्याचा सूर्योदय होऊन देत. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे वाढतं आक्रमण, जे चहूबाजूंनी वाढतं आक्रमण होत आहे, त्याकरता कुठेतरी आता आपल्याला सज्ज होणं गरजेचं आहे. त्याकरता हिंदू समाज, हिंदू तरुण तरुणी एकत्र आले पाहिजेत. सावरकरांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 3 भाकितं केली. अर्थात ते काही ज्योतिषी नव्हते, पण त्यांच्या वाणीला यश होतं. ते जे म्हणत ते खरं ठरायचं. त्यांनी पहिलं भाकीत केलं होतं, छोडो भारत आंदोलन करू नका, त्याचं तोडो भारत आंदोलनात रूपांतर होईल, त्या पद्धतीने ते झालं. दुसरं भाकीत म्हणजे ज्या वेळेला त्यांना 2 गुन्ह्यांसाठी 25 आणि 25 अशी 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली, त्यावेळेला न्यायाधीशांनी विचारलं की यावर तुम्हाला काही बोलायचंय का? त्यावर सावरकर म्हणाले, तो काळ होता 1910 सालचा, शिक्षा ठोठावली होती 25 आणि 25 म्हणजे 50 वर्षांची, म्हणजे ते बाहेर येणार होतं 1960 साली. त्यावेळेला सावरकर न्यायालयात जजना प्रश्न विचारतायत, आर यू शुअर दॅट द ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960? 1960 पर्यंतचं तुम्ही मला शिक्षा ठोठावताय, तुम्हाला स्वतःला तरी खात्री आहे का, तुम्ही शुअर आहात का की 1960 पर्यंत तुम्ही राज्य कराल? त्या पद्धतीने झालं. 47 साली इंग्रज भारताला सोडून गेले, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि आता सावरकरांनी तिसरं भाकीत केलंय की भारताला जेव्हा कधी स्वातंत्र्य मिळेल त्यानंतर येणाऱ्या 70 ते 80 वर्षाच्या काळात भारत जगात महासत्ता बनलेली असेल. भारत देशाचा राष्ट्रध्वज हा प्रत्येक देशाच्या राष्ट्रध्वजाच्या शेजारी मानाने फडकत असेल, मित्र राष्ट्र म्हणून नव्हे तर एक आदर्श राष्ट्र म्हणून फडकत असेल, अशी महासत्ता भारत झालेला असेल. आणि सावरकरांचं तिसरं भाकीत पूर्ण होण्याचा काळ जवळ आलेला आहे. 75 वर्ष आपण नुकतीच पूर्ण केलेली आहेत. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं, 70 ते 80 वर्ष, म्हणजे हा काळ आता आलेला आहे. ह्या काळात सावरकरांचं तिसरं भाकीत खरं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. प्रत्येकाने काही शस्त्र घेऊन सीमेवर लढायला जायची आवश्यकता नाहीये. उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना हे ॲट अ टाइम जर रथाची दोन्ही चाकं पुढे गेली तर आणि तरच भारत प्रगती करू शकेल. कारण स्वामी विवेकानंद कायम म्हणायचे की ज्या वेळेला ज्यांना शक्तीची उपासना करणं शक्य आहे, ज्यांना बलोपासना करणं शक्य आहे, अशाने त्याचं महत्त्व अंगात जाणवून त्याचं महत्त्व वाढवावं. आणि ज्यांना शक्ती प्रदर्शन शक्य नाही अशांनी घरात बसून उपासनेची शक्ती वाढवावी. शक्तीची उपासना आणि उपासनेची शक्ती हे दोन्ही गोष्टी जर पुढे गेल्या तर आणि तरच एखादा देश प्रगती करू शकतो. त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना वाढवली पाहिजे. परत एकदा भगवंताकडे सार्वजनिक मागणं मागूयात. त्यापूर्वी हे गीत संपल्यावर कार्यक्रम संपन्न तर होईलच, देवस्थान आपलंच आहे, पण तरी सुद्धा सामाजिक शिरस्ता म्हणून सर्वांचे आभार मानतो. सर्वप्रथम 2 तास आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर एकही शिट्टी न वाजता माईकची साथ लाभली, त्यामुळे आमच्या माईकवाल्या दादांचे आभार. आपल्या ग्रुपचा कार्यक्रम सुनील दातार यांनी विश्वस्त कमिटीला सुचवला, त्याबद्दल आपल्या सुनील दादाचे आभार. सुनील दादा आमचाच आहे, पण तरी सुद्धा एक सामाजिक शिरस्ता असतो, त्या पद्धतीने त्या प्रोटोकॉलने आपल्याला जावं लागतं.
आणि सर्वात महत्त्वाचं, आयोजन कमिटीने कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजन कमिटीचे, विठ्ठल रखुमाई मंदिर विश्वस्त कमिटी आणि कार्यक्रमाची आयोजन कमिटी या दोन्हींचे मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याचबरोबर कळत नकळतपणे कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर त्यांचेही आभार मानतो. यानंतर एक शेवटचा अभंग होईल. त्यानंतर पांडुरंगाच्या गजरात आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. गदी माडगुळकर, सुधीर फडके, पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी हे साहित्यरत्न एकाच काळात महाराष्ट्राला मिळाले हे आपले भाग्यच. या पाचही रत्नांना सादर वंदन करूया. संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज रचित अभंग राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला, पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला आता कुठे धावे म्हणून सादर करतोय अथर्व. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल भोगे खरे माप, विठ्ठल भोगे खरे माप, विठ्ठल भोगे खरे माप, विठ्ठल भोगे खरे माप. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. पांडुरंगे रखमाबाई राधे गोविंद, सावळे माझे विठाबाई गोविंद गोविंद. पांडुरंगे रखमाबाई राधे गोविंद, सावळे माझे विठाबाई गोविंद गोविंद. पांडुरंगे रखमाबाई राधे गोविंद, सावळे माझे विठाबाई गोविंद गोविंद. पांडुरंगे रखमाबाई राधे गोविंद, सावळे माझे विठाबाई गोविंद गोविंद. सावळे माझे विठाबाई गोविंद गोविंद, सावळे माझे विठाबाई गोविंद गोविंद, सावळे माझे विठाबाई गोविंद गोविंद. सावळे माझे विठाबाई गोविंद गोविंद, सावळे माझे विठाबाई गोविंद गोविंद. सावळे माझे
विठाबाई गोविंद गोविंद पांडुरंगे रमाबाई